विसरणारी माणसे ही कधी इतिहास घडू शकत नाही, इतिहास घडवणारी माणसे हे कधी इतिहास विसरू शकत नाहीत. हा एक इतिहास आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास स्वर्ण अक्षरांनी लिहावा इतका तेजस्वी आणि विजस्वी इतिहास याच मातीत घडला. पण साक्षात मराठे त्यापासून वेदना राहिली काय अशा शंका अलीकडे यायला लागला. आज शिवचरित्रगण ऐकण्यासाठी, शंभू चरित्रगण ऐकण्यासाठी एवढ्या मोठ्या भारी संख्येने आपण इथे उपस्थित राहिला. यावेळी तुमच्या आमच्या काळजामध्ये तो राजा शिवछत्रपती अजूनही जिवंत आहे याचीच ती जाण आहे. अरे कुठल्या मातीतला एखादा ढोकूळ जर कधी हातात घेतला, पाण्यात टाकला, त्या पाण्यावर जो तरंग उठेल तो इथे खर्ची पडलेल्या मावळ्याचा रक्ताचा असेल. अरे इथली माती जन्मतात शिवाजी हे नाव घेऊनच त्याला जन्माला घेतो की काय असा सातारा किती जादू या राजाची. असं काय केलं असेल या राजानं, असं काय निर्माण करून ठेवलं असेल. अरे 396 वर्ष झाले तरी या राजाचं नाव घेतलं की आमच्या अंगावरती स्फुरण चढतो. 396 वर्ष झाले छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर आमच्या तोंडून आपसूक जय बाहेर पडतो. अरे आमचं आम्हाला कळत नाही, जणू की आमच्या सरसवणाऱ्या गंडवणाऱ्या त्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये तो राजा शिवछत्रपती अजूनही जिवंत आहे याचीच ती आहे. असं काय केलं असेल या राजाने, असं काय निर्माण करून ठेवलं असेल. अरे ते तानाजी येतात, राज 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 रायबाचं लग्न काढलं राज, राज तुम्हाला रायबाच्या लग्नाला यावं लागतं राज, तुमच्या हातच्या अक्षिरा माझ्या रायबाच्या डोक्यावर पडू द्या राज राज. महाराज म्हणले अरे तान्या कोणाला घ्यायचं म्हणे होतं रे. अरे हातातल्या पत्रिका 10 दिवशी फेकल्या आणि राजा म्हणले आधी लगीन कोंडाऱ्याचं मग माझ्या रायबाचं. न्याय जाणार राजा न्याय जाणार. झाला गेला आणि मेला, रायबाच्या लग्नाला परत आलाच नाही. असा गेला की रायबाच्या लग्नाला परत आलाच नाही. निष्ठा काय असते, बलिदान काय असते ते या मावळ्यांनी आम्हाला शिकवलं. अरे तो शिवा काशीत, अरे जीवन जगणांना जरी शिवा काशीत म्हणून जगला असेल पण मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मेला. हे भाग्य काही कमी आहे का. ते बाजी पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे 65 वर्षाचं शरीर, दोन्ही हातात शमशीर घेऊन लढतोय. राजांना म्हणतोय राजा तुम्ही बिनघोड निघा राजा, राजा स्वराज्याला तुमची गरज आहे. राजा म्हणलं अरे बाजी तुमच्या 65 वर्षाच्या खांद्यावर तुमच्या 65 वर्षाच्या खांद्यावर स्वराज्य द्यायला आम्ही राजानी झालो. अरे मरू इथं आणि मारूही इथंच पण रण सोडून पडणार नाही. बाजी म्हणले मरू इथं आणि मारूही इथंच पण रण सोडून पडणार नाही. लढला बाजी. राजा म्हणले तुम्ही बिनगोर निघा राज, राज तुम्हाला स्वराज्याला तुमची गरज आहे, स्वराज्याला तुमची गरज आहे राज, तुम्ही बिनगोर निघा. राज लाख मेहनत तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. ते बाजीप्रभू देशपांडे अखेरच्या श्वासापर्यंत लढत होते. अरे महाराजांनी मावळे निवडले तर असे एक एक जमा करून निवडलाय. अरे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये हिंदुस्थानात असा कोणता राजा झाला नाही. अनेक राजांनी जलदुर्ग उभारले, अनेक राजांनी नवदुर्ग उभारले, पण जगाच्या पाठीवरचा असा एकमेव राजा आहे ज्यांनी नरदुर्ग उभारला. कोणी घ्या, कोणी यशाची बाजी कोंडाची कडतूची कोणी घ्या, असं जगावं कसं मरावं याचं यथार्थ दाखवतो. कोणी घ्या. अरे एक लहानसं पोर होतं बाहेर राज्यातून येतं, म्हणतं मला राजाशी भेटायचं आहे. त्याचा सैनिक बाहेर त्यांना अडून धरतं. अरे राजासनी असं कोणीही भेटू शकत नाही, तू काय करतो. तो म्हणला राजा उत्तम कविता लिहितो. मग आमच्या राजावर लिही की एखादी कविता. तो कविता लिहितो, महाराजांसमोर त्याला हाजीर केलं जातं. महाराज म्हणले म्हणून दाखव. तो म्हणतो इंद्रजीवी जंब पर बाणवसु वंब पर रावणस दंब पर रघुकुल राज पौनवारी पर संबुरती महापर जो शास्त्र पर राम गुजराज दावा मृदुंग पर चित्ता मृगझुंड पर भूषण विदुंड पर जैसे मृगराज तेज तमांस पर दंड जिमी कंस पर दोम लिच्च वंश पर शेर शिवराज है शेर शिवराज. अरे बीजापूरच्या बेगम साहेबा म्हणतात अरे है हमारे तैमूर के घराने में ऐसा एक भी शख्स पैदा जो उस शिवा को हरा सके. कोणीच बोलत नाही, कारण शिवाजी महाराजांना हरवायचं सामर्थ्य कोणातच नव्हतं. पण एक उभा राहतो अफजल खान. अफजल खान कहता मैं लाऊंगा शिवा को, मैं लाऊंगा उस शिवा को, घसीटते हुए आपके सामने लेके आऊंगा. अफजल खान निघतो
40,000ची सैन्य घेऊन निघतो, गावाच्या गावा उधळत निघतो. अरे माणसं कापतो, बाया पाडवतो, मुंड्या देवाच्या मूर्त्या खंडित करतो, मंदिरं फोडत निघतो. अफजल खानाने त्याच्या बकरीमध्ये लिहून ठेवलाय. अफजल खानाची बकर असं नाव आहे त्याचं. त्या बकरीमध्ये अफजल खानाने लिहून ठेवलाय, आला फजल फुजल अफजल, अफजल मलके बजाय तकदीर, आवाज आहेत अफजल अफजल. ऐकलं समजू? या पृथ्वी तलावरचा सगळ्यात श्रेष्ठ माणूस कोण आहे? तर सगळीकडून आवाज येत होता अफजल अफजल. 2 मिनिटात फाडला शिवाजी महाराजांनी, 2 मिनिटात. पण या 2 यशस्वी मिनिटासाठी शिवाजी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं, तब्बल 1 वर्ष. अरे आजकालचे राजकारणी येतात आणि म्हणतात हम मुमरा को हरा कर देंगे. अरे तुमचे बापजते सकाळी घेऊन गेले, पण इथं हिरवं कोणी करू शकलं नाही. अरे हरे रंग का सपना पाले अफजल आया माटी में, हरे रंग का सपना पाले अफजल आया माटी में, छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसके छाती में. छत्रपती शिवाजी महाराज. अरे अफजल खान सगळं गाव लुटत निघतो, माणसं कापत निघतो, पण त्याला कळतं की शिवाजी राजे आपल्या समोर का नाही येत आहे. कारण शिवाजी महाराजांना सुद्धा माहित आहे की आपण खुल्या मैदानात अफजल खानाला पराभूतच नाही करू शकत. कारण तो अफजल खान धाड जिप्पड, त्याचं एवढं मोठं सैन्य. महाराजांनी काय केलं? प्रत्येक वेळेस शक्ती कामात नाही येत, एक वेळेस युक्ती सुद्धा करावी लागते. महाराजांनी पत्र पाठवलं, अरे शिवाजी राजे तुम्हाला भीते, शिवाजी राजे म्हणून तुम्हाला स्वतःला जावं लागेल शिवाजी महाराजांना भेटायला. महाराजांनी काय केलं? महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी मोठा शामियाना उभा केला. कारण त्या अफजल खानाला ते आकर्षण पाहून त्याचं मन मिळवलं पाहिजे आणि त्याचं अर्ध मन तिथंच खर्ची पडलं पाहिजे, त्याचा राग शांत झाला पाहिजे. आणि शिवाजी महाराज वरतून 12 वाजता किल्ल्यावरून खाली निघाले. खाली शामियाना तयार होता. 12 वाजताच का? कारण वरचा सूर्य होता. अफजल खानांनी महाराजांकडे पाहतो म्हटलं तर महाराज काही दिसेना, कारण सूर्याचा प्रकाश डोळ्यात पडत होता. पण महाराजांनी पाहतो म्हटलं तर अफजल खानाची सगळी प्रतिक्रिया दिसत होती. महाराजांनी याच्या आधीच सांगितलं होतं जीवा महाराला, जीवा अफजल खानासोबत एक आहे सय्यद बंडा, आमचं काय चालू आहे, तुला काही करायचं नाहीये, तुला फक्त तो सय्यद बंडा बघायचा आहे. आणि आले महाराजा बिलाल छत्रपती शिवाजी महाराज अफजल खाना समोर आले. आणि अफजल खान त्यांना बघून आपल्याला सरदाराला विचारतो, ये है शिवाजी, ये है शिवाजी. तो सरदार मान डोलावतो आणि अफजल खान एक पाय समोर घेतो आणि म्हणतो, आओ शिवाजी राजे आओ, हमारे गले लग जाओ. महाराज जातात, गळाभेट होते, गळाभेट होते. पण त्याच वेळी महाराजांना कळून चुकतं, महाराजांचं मुंडक दाबून धरलं जातं, महाराजांचं मुंडक दाबून धरलं जातं, महाराजांना दगा जाणवतो. त्याच वेळेस महाराज अफजल खानाच्या पोटात वाघ लगत बसतात आणि अफजल खानाचा पोतळा बाहेर जातात. अफजल खान दगा करत ओरडतो. त्याच वेळेस सय्यद बंडा महाराजांवर वार करायचा जीवा महाराज त्याचा हात वरच्या वर कापून मोकळा होतो आणि इतिहास गुंजतो, होता जीवा वाचला शिवा. माझ्या राजांचा इतिहास सांगायला कमी पडतो. अरे अनेकांचे इतिहास आहे, पण ते हातभार करून सांगतात, हितभर इतिहास हातभार करून सांगतात. माझ्या राजांचा एवढा मोठा इतिहास आहे, सांगायला आपण कुठेतरी कमी पडतो, सांगायला आपण कुठेतरी कमी पडतो. अरे खंत आहे या मातीची, या मातीची खंत आहे. इथे आलेले परप्रांतीय कधी त्यांची हिंमत नव्हती, कधी त्यांची हिंमत नव्हती इथे राज्य करायची. आळी आली इथे फक्त गद्दारी, गद्दारी. अरे गद्दारीचे घाव मनाच्या मातीवर झाले नसते जर ते लांडगे माणुसकीच्या जातीवर आले नसते, त्यांचे वारही झेलले असते मी मोठ्या मनाने जर माझ्या पाठीवरचे वार माझ्या छातीवर झाले असते. गद्दारीची गण लागली या मातीला, गद्दारीची प्रत्येक वेळेस गद्दारी झाली आहे. आपल्यातलेच फितूर निघाले म्हणून आपल्याला एवढं वर्ष गुलाम राहावं लागलं. मुघल आले, अंग्रेज आले, प्रत्येकाने आपल्यावर राज्य केलं, करू आपणच आपले पाय ओढत राहिलो नेहमी. अरे कधी जाऊन बघा त्या मेवाडच्या मातीमध्ये, तिच्या शत्रांनी स्वतःचं बलिदान दिलं, स्वतःला जोहर करून घेतला. अरे भरत वंश की धरा के ऊपर राणा सा बलवान नहीं,
भरत वंश की भरा के ऊपर राणा सा बलवान नहीं, चौड़ी छाती सिंह की भांति वाला कोई इंसान नहीं, और स्वाभिमान में खातिर मरने वाला राणा सा बलिदान नहीं. तो महाराणा प्रताप काय झालं, आपल्याच माणसांनी गद्दारी केली. भर युद्धामध्ये अकबराच्या 30,000 सैन्य आपल्या दिशेने वळवून घेतलं अकबराने. आपल्याच लोकांनी गद्दारी केली. अरे ते झांसीची राणी चमक उठी सन 57 में हमने सुनी कहानी थी. अरे चमक उठी सन 57 में हमने सुनी कहानी थी. खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली राणी थी, वो तो झांसी वाली राणी थी. काय केलं, आपल्याच लोकांनी गद्दारी केली. प्रत्येक वेळेस आपल्याच लोकांनी गद्दारी केली म्हणून आपल्या, अरे ते सुद्धा म्हणत असतील, अरे महापद्मिनी ने इसीलिए जोहर किया था क्या, इसीलिए महापद्मिनी ने जोहर किया था क्या, इसीलिए भगत सिंह ने खुद को फांसी लगाई थी क्या, इसीलिए ही चंद्रशेखर आजाद ने खुद को गोली मारी थी. अरे क्या इसीलिए सावरकर जी ने काले पानी की शिक्षा ली थी क्या, इसीलिए छत्रपति संभाजी महाराज ने बलिदान दिया था. अरे आजादी आजादी एक भीख में नहीं मिली साहब, आजादी ये कोई भीख में नहीं मिली साहब. यहाँ पर सर कट गए लेकिन धड़ लड़ते रहे, तब जाके आजादी मिली है, तब जाके आजादी मिली है. अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. 16 भाषा आती और शास्त्र में भी तेज था, 16 भाषा आती और शास्त्रों में भी तेज था. अखंड था, प्रचंड था, मानो मन का वो रुद्र था. जिस मनुष्य की वीरता पर देवताओं को घमंड था. ऐसे वीर छावा को कपट का ग्रहण लगा, ऐसे वीर छावा को कपट का ग्रहण लगा, और वीर संभाजी छल से पकड़ा गया. वीर संभाजी छल से पकड़ा गया. अरे हाथ तोड़े पैर काटे नहीं छोड़ नाखू नको, हाथ तोड़े पैर काटे नहीं छोड़ नाखू नको, फिर भी ना मिटा पाए वो मेरे हिंदू के जुनून को. अरे रंग तो क्या बोलती हो, खून से रंग खेला है. अरे रंग तो क्या बोलती हो, खून से रंग खेला है. और जाके पूछो रंग से, वो भी संभा संभा बोला है, वो भी संभा संभा बोला है. हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. अरे हे सुट्टी यायचे, कोकणातल्या बायका पळवायचे, माणसं कापायची. संभाजीराजांनी आदेश दिला, चिरफाड गिरफ्तार करा. 200 वर्ष सापडले. त्यांना साताऱ्याच्या शेजारी वासोड्याचा किल्ला आहे, तिथे नेऊन सोडले. आणि त्यांना एवढं मारलं, एवढं काही एका हप्त्यानेच ते एकमेकांना ओळखीनशी झालते. एवढं तुळवलं मराठ्यांनी त्याला, एवढे सुजले होते ते. आता महाराज म्हणले यांना बाहेर करा, यांच्या नावे बसवा आणि द्या परत यांच्या गावाला पोहोचून. गंगाजी म्हणले, हो राजे, सोळायचं होतं तर मग पकडलं कशाला. राजा म्हणले, दे रे सोड. त्यांना त्यांच्या नावेत बसवलं आणि त्यांच्या गावाला सोडून दिलं. आता महाराज म्हणले, हे यांच्या गावात जातील, यांच्या घरापुढे येतील, हे दार फुटाळतील, यांच्या बायका दार उघडतील, यांना बघतील आणि म्हणतील, आमचे हे घरी नाही, नंतर येईल. एवढा मराठ्यांनी नक्षा बदलला होता त्यांच्या, का त्याच्या बायकाही त्यांना ओळखीनाच्या झाल्या. आता चुकून जर पुढे कोणी मग महाराष्ट्राकडे तिरक्या नजरेनं पाहिलं ना, पहिले हाड वाजे, कुठे निघाला, महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्रात नको जाऊ. आमची अवस्था बघितली ना, नाही महाराष्ट्रात तरी नको. अरे संभाजीराजांनी, शिवाजी महाराजांनी स्वराज्य बळकट केलं तर असं. अरे औरंगजेब थय्य नाचवला, पोर्तुगीज वाकवला, इंग्रज झुकवला. अरे सिद्धी पार आळवा केलाय. त्यानं गोवाळी राजधानी सोडून दुसरीकडे राजधानी निर्माण केली. पाण्याचे तरंगते प्रवाह या शेतीच्या दिशेने वळवून घेतले. तत्कालीन काळामध्ये पाण्यावरचा तरंगता तोफखाना जर या जगाच्या पाठीवर कोण तयार केला असेल ते छत्रपती संभाजी राजांनी केला. पण फितुरीची गरज लागली होती. आपल्याच माणसांनी महाराजांना पकडून दिलं. अरे आपल्या समोरून राजांना नेलं जात होतं, पण गावच्या माणसाला माहिती नव्हतं आपला राजा काहीच झालाय. औरंगजेबासमोर आणलं गेलं आणि संभाजीराजांना सांगितलं, बता संभा बता, कहा रखा है खजाना, कहा रखी है लूट. संभाजीराजा म्हणले, अरे हा हिंदुस्थान आमचा खजाना, इथल्या कण कण मानतो आम्ही सोनं. अरे हाच आमचं सोनं. आणि तसाच कळाला औरंगजेब, निकाल दो इसकी आंखें जलाती है बहुत हमें, काट दो इसकी जबान बोलती बहुत है. आणि आदेश चालू झाला.
डोळ्यासमोर होता लाल गुंड तप्त सळा. महाराजांना कळून चुकलं, आता डोळे जाणार. तरी ज्या डोळ्याने पाहिली होती आई स्वराज्याची स्वप्न, ज्या डोळ्यांनी पाहिली होती आई भवानी, आई शिवाजी, ते डोळे आता जाणार. कळून चुकलं महाराजांना. आणि डोळ्यासमोर आल्यावर राजगुंड तप्त सळा घुसल्या आत आत आत. यात्रेचा किती चौकोन उठला असेल, किती किती किती. तो सोचताना दुसरा चालू झाला. आज्ञा होती जबान काटायची, पण जबान काटणार कशी? जीभ तर हातात येत ना, कारण जबडा होता बंद. एकाने मागून प्रहार केला, धाडशी प्रहार केला, एकाने डोक्यावर मारला, पण जबडा काही खुलेना. अरे खुलणार कसा आहे? वाघाचा जबडा आहे. वाघाच्या जबड्यात घालून हात त्यांची दात मोजणारा सर्जा संभाजी आहे. म्हणून एकाने युक्ती केली, नाक दाबून ठेवलं. अरे श्वासासाठी जीव व्याकुळला, जीव तळमळला. त्याच संधीचा घेतला लाभ. सारशी फुटली आत 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 आणि चल दिशी बाहेर. अरे जीभ पडली होती समोर. ज्या जिभेने बोलले ते उठावे हरण महादेवाचे, ज्या जिभेने बोलले ते आई भवानीचे, ज्या जिभेने बोलले ते आऊसाहेब, महासाहेब, अब्बासाहेब, ती जीभ समोरच पडली होती. अरे संभाजीराजांचं कोणीतरी यायचं, पायाच्या वाट्यातलं गुडघ्यातल्या वाट्या काढून न्यायचं. अरे कुणीतरी यायचं, बोटी छाटून द्यायचं. कुणीतरी यायचं, अंगावरचे सालपट काढून ती कुत्र्या गिबळ्यांना खाऊ घालायचं. अरे भूतासारखी अवस्था केली होती माझ्या राजाची, भूतासारखी. कोणी जर पाहिलं असतं ना, तू वाटलं नसतं मराठ्यांचा पुत्र आहे, शिवरायांचा छावा आहे. साबुतराव म्हणून ना, आज माझ्या आई बहिणीची इज्जत साबुतराव म्हणून ना. आणि अखेरचा अमल चालू झाला. आज्ञा होती गर्दन काढायची आणि संभाजीराजांचं मस्तक कलम केलं गेलं. आणि ते एका भाल्याला नेऊन इंद्रायणी भीमाच्या तीरी रोयला गेलं. आणि कडाळली इंद्रायणी भीमा. ती सांगते अजूनही सांगते की खरा संभाजी अजून कोणाला कळलाच नाही. खरा संभाजी कळला तो फक्त त्या औरंगजेबाला. तो औरंगजेब शेवटी म्हणत राहिला, अरे सचमुच छावा था छावा शेर का, हमने आंखें निकाल ली उसकी, लेकिन उसकी आंखें कभी झुकी नहीं हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी, लेकिन उस जबान से उसने कभी मांगे नहीं रहेंगे दो लफ्ज. हमने हाथ तोड़ दिए उसके, लेकिन नहीं फैलाए उसने अपने हाथ हमारे सामने. हमने पैर काट दिए उसके, लेकिन नहीं टेके उसने अपने घुटने हमारे सामने. अरे हमने गर्दन काट दी उसकी, लेकिन उसकी गर्दन नहीं झुकी हमारे सामने. सचमुच छावा था छावा शेर का. या अल्लाह, ऐसा क्यों नहीं होता शख्स पैदा हमारे जमाने में. तो औरंगजेब अल्लाहला विचारतोय, अरे ऐसे संभा जैसा पुत्र, शिवा जैसा छावा हमारे जमाने में क्यों नहीं पैदा होता. अरे तुझ्या पोटी कसा जन्मेल संभाजी. स्वतःच्या आईला विष देणारा तू, स्वतःच्या बापाची खुलेआम कत्तल करणारा तू, तुझ्या पोटी कसा जन्मेल संभाजी. संभाजी जन्मेल तो फक्त शिवरायाच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीतच. ते वीर छत्रपती संभाजी महाराज. अरे जीवन में एक कहानी अक्षर अक्षर गन लेना, जीवन में एक कहानी अक्षर अक्षर गन लेना, और शौर्य कभी सो जाए तो मराठा साम्राज्य पढ़ लेना. ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. अरे आपल्या या मातीसाठी काही जणांनी रक्त घाललं, त्या मातीची जाण कुठेतरी आपण ठेवली पाहिजे. आज देव देश धर्माची प्रेरणा घेऊन जरी तुम्ही इथून गेला तर माझा आज बोलण्यात इथं सार्थक होईल. बस एवढंच बोलतो आणि थांबतो. एक वेळा सगळे उठून महाराजांचा जयघोष करूया. एक वेळा सगळ्यांनी आपल्या छातीवर हात ठेवा आणि विजय असूचे नारे द्या. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजपती, द्विपती, प्रजापती, स्वर्ण रत्न श्रीपती, अष्टोधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर,
क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो बुद्धिनिष्ठ चारित्र्य संपन्न धर्मपतीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो जय जिजाऊ जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवाजी हर हर महादेव हर हर महादेव धन्यवाद.